बँक कोणतीही असो शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कर्जमाफी खरंच होणार का ते पाहावं लागेल। राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय। हमीभावाचं वचन मोदींनी दिलं होतं। शेतकऱ्यांना आता हमीभाव पाहिजे। राज्य सरकारच्या कर्जमाफीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी होती। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंची मागणी। मी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबईला गेलो म्हणून टीका झाली। बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। धाराशिव जिल्ह्यात 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकऱ्यांची नाराजी। 7/12 कोरा करण्याची जोरदार मागणी। शेतकरी सध्या चालू बाकीदार असल्यानं त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचीही तक्रार। सांगली जिल्ह्यातील 2 लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य। जिल्ह्यात 62,000 थकबाकीदार तर 1.5 लाख नियमित कर्जदार। नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय झालाय। पीक कर्ज देण्यात सांगली जिल्हा बँकेचा मोठा वाटा आहे। रोहित पवारांकडून दिल्लीत विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। रोहित पवारांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे। अजित पवारांच्या अपघातावरून सरकारला घेरण्याची तयारी सुरू आहे। संसदेत आवाज उठवला जाईल। रोहित पवारांनी आपचे खासदार संजय सिंह यांची भेट घेतली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा यासाठी रोहित पवार यांनी ही भेट घेतली आहे। शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीसाठी रोहित पवारांचा सत्र न्यायालयात अर्ज। अर्जाची दखल घेत ईडीला 17 मार्चपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग। केशव प्रसाद मौर्य कौशांबीला जात असल्याची घटना। हेलिकॉप्टरमधून धूर निघत असल्याची माहिती। इमर्जन्सी लँडिंग नंतर हेलिकॉप्टरची तपासणी सुरू। तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार लोकसभेत इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान करणार आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाला तृणमूल काँग्रेस पाठिंबा देणार। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या आदेशानंतर टीएमसी खासदार ओम बिर्लांच्या विरोधात मतदान करणार। पुण्यात एका स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसकडून 64 जणांच्या मुलाखती। माजी नगरसेवकांसह जुने पदाधिकारी स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक। लातूर महानगरपालिकेच्या 7 स्वीकृत नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत 36 अर्जांची विक्री। काँग्रेसकडे 4, भाजपकडे 2 तर वंचितच्या कोट्यातून 1 नगरसेवक स्वीकृत म्हणून निवडला जाणार। 10 मार्चला सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड होणार। कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी महायुतीमध्ये वादाची ठिणगी। विषय समित्यांच्या सभापती पदावरून वाद टोकाला। शिंदेच्या शिवसेनेचे सत्यजित जाधव यांनी ऐनवेळी दाखल केला अर्ज। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संताप। धाराशिवमध्ये सभापती पदावरून सुरू असलेला भाजप शिवसेना वाद मिटलाय। उमरगा पंचायत समितीत महायुतीची सत्ता आली आहे। सभापतीपद शिवसेनेकडे तर उपसभापतीपद भाजपकडे जाणार असल्याची माहिती। सभापतीपद माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या मुलींची निवड। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा कायम। राष्ट्रवादीकडून पक्षात व्हीप बजावण्यासंदर्भात अंतर्गत संघर्ष। सत्तेच्या गणितासाठी व्हीप जारी कोण करणार यासह राष्ट्रवादीत मतप्रवाह। धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसह स्थायी समितीचे सदस्य आणि महिला समितीच्या सदस्यांची 23 मार्चला निवड। तर महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचं आयोजन। जत तालुक्यातील प्रश्नांसंदर्भात खासदार विशाल पाटलांची आमसभा। नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा। विशाल पाटलांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरलंय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक दस्तावेजामध्ये नाही। संभाजी कादंबरीमधील उल्लेख पूर्णतः काल्पनिक असल्याची लेखक विश्वास पाटील यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर कबुली। पुण्याच्या मंचरमध्ये पांडवकालीन बारव वादामुळे तणावपूर्ण शांतता। मंचरमध्ये खासदार मेधा कुलकर्णींकडून परिसराची पाहणी। कुलकर्णींकडून परिसरात हिंदू देवतांचा फोटो लावण्याची मागणी।
अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचं वितरण बंद। हॉस्पिटलला पुरवला जाणारा गॅस सिलेंडरचं काय करायचं, वितरकांमध्ये संभ्रमाचं वातावरण। रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या मशीनवरच दररोज 150 ते 200 रुग्णांचे एक्सरे। केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर, अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इंगळेंची मागणी। कोल्हापुरात पुणे बेंगलोर हायवेवरील तांदुळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसला अपघात। बसचा टायर फुटल्यानं बस हायवेवरील डिवायडरवर जाऊन आदळली आहे। एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे। साताराच्या कराडमध्ये डोंगरी विकास आराखडा योजनेतील विद्युत कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। ठेकेदारांवर कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापूराव भिसेंचं महावितरण कार्यालयाबाहेर आमरण उपोषण। ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची ही मागणी। अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा। मंगळसूत्र चोरणाऱ्या एका आरोपीला अटक। आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम जप्त। अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्ताराला वेग येण्याची चिन्ह। राज्याच्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आल्यानं प्रकल्पाला गती मिळणार। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील मागील 3 दिवस रानटी हत्तींचा हैदोस। मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान। 30 हत्तींच्या कळपानं पाथरगोटा परिसरात हैदोस घातलाय। चंद्रपुरात कोट्यवधी खर्च करून उभारलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात धुळीचं साम्राज्य। खेळाडूंच्या आरोग्यावर धोक्याचा शक्यता निर्माण। क्रीडा संकुलाच्या मैदानाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी 2 कंत्राटदारांना कोर्टाचा दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाकडून सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित या 2 कंत्राटदारांना जामीन मंजूर करण्यात आलाय। मुंबई गुन्हे शाखेनं दोघांना बनावट कागदपत्र तयार करून बीएमसीचं नुकसान केल्याप्रकरणी अटक केली होती। अमरावतीमधील पेपरफुटी प्रकरणात अटक असलेल्या गटशिक्षण अधिकाऱ्याची खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार गजानन लवटे यांनी शिफारस केल्याची माहिती समोर। खासदार आमदारांच्या शिफारसीनंतर झेडपीच्या सीईओंनी सुधीर खोडेला नियुक्त केलं होतं। नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी एसआयटीची स्थापना। 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार चौकशी। अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्केंच्या नेतृत्वात 5 सदस्यांची एसआयटी स्थापन। बीडच्या मस्साजोगसह 88 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुका लागणार। पोटनिवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष। प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग। जळगावमधील रावेरच्या निंभोरा ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चावरून वाद। निधीच्या खर्चामध्ये घोळ झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलंय। निधीचा मनमानी पद्धतीनं खर्च केल्याचाही आरोप करण्यात आलाय। अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरातील तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला प्रकरण। यामध्ये आरोपीला कोपरगाव न्यायालयानं ठोठावले 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा। लातूर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सलग 3ऱ्या दिवशीही सुरूच। गंगा गोलाई भागातील सर्व रस्ते मोकळे करण्यात आलेत। रस्त्यावर थाटलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। डोंबिवलीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर। एक्सपायर्ड मशीनवर रुग्णांची परीक्षा। डिसेंबर 2025 मध्येच रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या एक्सरे मशीनवरच दररोज 150 ते 200 रुग्णांचा एक्सरे काढला जातोय। वाशिममधून जाणारा पुलगाव जालना या महामार्गावरील वाहतूक 2 दिवस बंद। जळुका रेल्वे फाटक परिसरातील पटरीच्या दुरुस्तीसाठी 2 दिवसांसाठी बंद असणार। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, प्रशासनाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यात हरभरा काढणीच्या कामाला सुरुवात। अनेक ठिकाणी पीक अंतिम टप्प्यात। सोबतच शेत साफ करण्याचीही शेतकऱ्यांची लगबग।